अहो त्यावेळेची कार्यकर्ते जे होते ते प्रामाणिक होते. ते भेळीवर मुरमुऱ्यावरती निवडणुकीसाठी प्रचाराला यायचे. पण आजचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना बिर्याणी चारून पण ते निवडणुकीच्या दिवशी दुसऱ्या पक्षात जातात. नाही नाही, असं नाही आहे, सर्वच असं नाही आहे. काही ठराविक समाजामध्ये सर्व तऱ्हाची माणसं असतात, तर काही काही लोक असू शकतात, पण 99% या ठिकाणी सर्व महिला भगिनी त्याचप्रमाणे युथ कार्यकर्ते मनाने बरोबर आहे आणि आमच्याबरोबर काम करतात. आहे या ठिकाणी असं बिर्याणी अजूनपर्यंत आम्ही नाही, आम्ही अजूनपर्यंत केलं नाही, पण आम्ही करण्याचा मानस आहे. बघू आता वेळ आली, आता लढायचं आहे. पहिले 15 तारीखपर्यंत आम्ही सर्व एकमताने 4ही उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस घडी या चिन्हावर मत द्या अशी मी विनंती केलेली आहे. आणि मनाला समाधान आहे, म्हणजे भोई समाजाचे असतील, माळी समाज असतील, चर्मकार बंधू असतील. जसा जनतेने मागच्या 2 टर्म तुम्हाला संधी दिली, यंदा तुमच्या मुलाला संधी देणार आहे असं चित्र आहे. तर ती संधी मिळाल्यानंतर सर्वप्रथम तुमच्या मुलांनी 100 दिवसात कोणत्या कामाला प्राधान्य देणार? नाही, हे बघा, हे का आमदार किंवा खासदाराचे इलेक्शन नाही आहे, ही महानगरपालिकेचे इलेक्शन आहे. 100 दिवसांमध्येचा प्रश्न येत नाही. 5 वर्षामध्ये एक विजन आम्ही आमच्या डोक्यात ठेवलेलं आहे. त्या पद्धतीने बजेट आम्हाला मिळेल. महानगरपालिकेतून बजेट कसं काढायचं मला चांगलं माहिती आहे. तसं 3 नगरसेवक आमचे आहे ना, ते पण नगरसेवक राहून गेलेले, त्यांनाही माहिती आहे. आणि शेवटी आमचा जो नेता अजितदादा पवार ते आम्हाला आमच्या पाठीशी आहे. महानगरपालिकेचं जास्तीत जास्त बजेट या वार्डामध्ये कसे मिळेल आणि ह्या लोकांच्या उपयोगी कसे येईल ते आम्ही 5 वर्षाचा संकल्प असेल. भाऊ, आपल्या प्रभाग क्रमांक 13 मधील 3 गंभीर समस्या कोणत्या व त्या कशा सोडवणार? बघा, सर्वात मध्ये म्हणजे झोपडपट्टी आहे आणि अत्यंत दाटीवाटीची आहे आणि ती रेल्वेमध्ये आहे. माझ्या इथं जुना बाजारच्या इथं रेल्वे आहे, तसं ताडीवाला रोड सगळं रेल्वे आहे आणि एरोडा भाग हा महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर वसलेली लोक आहे. आता त्या भागात राहणारे लोक जी इच्छा असेल त्या इच्छेबरोबर आम्ही काम करणार. कुणाला शासनाची मदत देऊन आहे ठिकाणी, जसं राजीव गांधी ह्याच्यातून निधी मिळाला होता, लोकांनी घरं बांधली. आता 2-2, 3-3 घरं मधल्यावर घरं आहे, त्यांना तशीच मदत होईल. त्यांची अपेक्षा इच्छा असेल या ठिकाणी SRA व्हावे तिथं SRA करू. जिथं लोकांच्या इच्छेप्रमाणे आम्ही काम करणार. आमच्या मनाची इच्छा नाही, आम्ही लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतो. त्यांना अडचणी काय त्या अडचणी दूर करण्याचं काम आम्ही 4ही नगरसेवक करतील आणि याची आम्ही देतो. आम्ही अत्यंत प्रभावीपणे सर्व समाजाचे लोक राष्ट्रवादीबरोबर आहे आणि घड्याळ या चिन्हावर ते मदत करतील आणि 4ही नगरसेवक प्रामाणिक जनतेची सेवा करतील.